जय शिवराय मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ओलासाठी ऑटो क्लिकर कसे लावावे. आणि काही जण याला ऑटो क्लिकर म्हणतात, काही जॅमर म्हणतात, कोणी ट्रॅकर म्हणतात, पण याचं नाव आहे ऑटो क्लिकर. तर आपण पाहू शकता ऑटो क्लिकर प्ले स्टोअर मधून असं डाउनलोड करायचं आहे. ऑटो क्लिकर नाव येत आहे पहा. ऑटो क्लिकरला टच केल्यानंतर 3.6 MB चा ऑटो क्लिकर आहे, ते डाउनलोड करायचं आहे. तर पाहू शकता. तर आता ओलाची अशी बुकिंग आहे की ऑटो क्लिकर लावली त्यालाच ट्रिप भेटत आहे. तर बरेच असे गाड्यावाले आहेत, नवीन गाड्यावाले का म्हणा किंवा जुने पण असतील, त्यांना असा अनुभव नाहीये की त्याची सेटिंग काय करावा आणि काय नाही. तर मी तुम्हाला सेटिंग दाखवतो. ऑटो क्लिकर आपलं डाउनलोड झालेलं आहे. तर पाहू शकता ऑटो क्लिकर असं ओपन करायचंय आणि असेंब्ली सर्व्हिस म्हणून असं नाव आहे, त्याला ओके करायचंय. ओके झाल्यानंतर खाली आहे ऑटो क्लिकर म्हणून, ऑटो क्लिकरला ऑफ आहे तिथं ऑन करायचं आहे. सेटिंग मध्ये जाऊन ऑन केल्यानंतर याला अलो करायचं आहे. अलो केल्यानंतर हे बॅक घ्यायचं आहे. एकदा बॅक घेतल्यानंतर याची सेटिंग आहे मित्रांनो अनेबल म्हणून. अनेबल वरच्या अनेबलला घेतलं तर एकच टिक येत आहे मित्रांनो, म्हणजे एकच पॉईंट येत आहे की तो पॉईंट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. फक्त आपल्याला त्याला सेटिंग करूया. सेटिंग मध्ये गेल्यानंतर त्याला 5 मिनिट दाखवत आहे मित्रांनो. तर 5 मिनिटात चालू होत आहे. फक्त हे 5 मिनिटं ते टच करत राहणार कंटिन्यू. तर याची सेटिंग करायची असेल तर 5 मिनिटला टच करा मित्रांनो. तर ते 1 तास करायचं असेल 1 तास केलं आपण तर 1 तास आता झालेला आहे आपल्या मित्रांनो. तर याला ओके करायचं. ओके केल्यानंतर सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर हे ऑटो क्लिकर आहे जे 5 मिनिट 1 तास आणि 5 मिनिट चालणार आहे. तर आपल्याला हे नाही पाहिजे, आपल्याला मल्टी पाहिजे. तर मल्टीमध्ये म्हणजे पाहिजे म्हटल्यावर आपल्याला यायचं आहे असं बॅक. आणि बॅक आल्यानंतर आपल्याला दुसरं जे अनेबल आहे मल्टी टार्गेट मोड मध्ये जायचं आहे मित्रांनो. तर खालच्या 2 नंबरच्या अनेबलला टच करायचं आहे मित्रांनो. टच केल्यानंतर असं स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला, वर प्लसचा आयकॉन आहे त्या प्लसला टच करायचं आहे. प्लसला टच केलं की तुम्हाला 1 2 असे पॉईंट घेता येतात, 3 4 असे जेवढे पाहिजे तेवढे. आणि त्यात मायनस जर करायचं असेल तुम्हाला तर खाली मायनसचं पण चिन्ह आहे, तर ते मायनस करायचं आहे. आपण हे 2 पॉईंट घेतलेले आहेत, अजून एक घेऊया 3 पॉईंट घेतलेले आहेत मित्रांनो असे आपण. तर असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर जिथं बुकिंग वाचते तिथं ते ऑटो क्लिकरचे पॉईंट लावायचे आहेत मित्रांनो. तर पाहू शकता आपण. तर एक असे सेटिंग करायची आहे. त्याला सेटिंग मध्ये परत आपण जाऊया. सेटिंग मध्ये मध्ये गेल्यानंतर परत 5 मिनिट दाखवत आहे, तर आपल्याला टाइम वाढवायचा आहे. 5 मिनिट जर केले तर 5 मिनिटांनी ऑटोमॅटिक ऑटो क्लिकर बंद होतं. त्यामुळं इथं 00 आहे तिथं वरी आपण ढकलूया असं 1 तास किंवा कोणी 2 तास ठेवू शकता, 1 तास. तर ठीक आहे 1 तास ठीक आहे. 1 तासात आपल्याला बुकिंग वाचते. आणि नाही वाढले तर 1 तासाने परत चालू करायचं. आणि काहीचा इश्यू असा आहे मित्रांनो, काय म्हणतात मोबाईल हा खराब होतो ऑटो क्लिकरने. तर पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये मोबाईल गरम जास्त होत नाही, त्याच्यामुळं आपण वापरू शकतो. फक्त उन्हाळ्यात याचा यूज करू नका मित्रांनो, कारण की मोबाईल हँग होतो आणि खूप प्रॉब्लेम होतो परत. तर 1 तास केलेला आहे आपण मित्रांनो. तर 1 तास केल्यानंतर त्याला ओके करा आणि ओके केल्यानंतर सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर अशी एक ट्रिप आपल्याला स्क्रीनशॉट काढायचा आहे, जो की पाहू शकता. असा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. बुकिंग कुठे वाचते आपल्याला, कुठे येते. आता इथं आली आपली बुकिंग, इथं पॉईंट लावून ठेवायचा बरोबर. काहींची खाली येते थोडीशी, काहींची वरती येते. तर असा वरती खाली पॉईंट घ्यायचा आहे. तर ठीक आहे खाली घेऊया थोडासा आणि हा असा ठीक आहे. आणि याला ओके करायचं आणि ट्रिप आली की ऑटोमॅटिक तो हे आता जे ऑप्शन आहे वरचं ब्ल्यू मध्ये त्याला टिक करायचे आहे. ते ऑटोमॅटिक ते दाबत राहतं. हे असं झूम होत आहे पाहू शकता. तर असं ऑटोमॅटिक दबत आहे, ऑटोमॅटिक घेत आहे ते. आणि पाहू शकता अजून आपण आता बॅक घेऊन तुम्हाला अजून सेटिंग दाखवतो. आपण बॅक आलेलो आहोत आता परत आपण ऑटो क्लिकरला ओपन करूया. आणि खाली बघा, खाली बघू शकता आपण कॉमन सेटिंग म्हणून एक नाव आहे. कॉमन सेटिंगला आपण टच करणार आहोत. कॉमन सेटिंगला टच केल्यानंतर जो पॉईंट आहे तो लार्ज किंवा स्मॉल किंवा लार्ज असा होऊ शकतो. जसा जेवढा पाहिजे आपल्याला तेवढा घेता येतो. तर आपण मीडियम मध्ये ठेवूया. आणि खालती पाहू शकता तुम्ही स्मॉल, मीडियम आणि लार्ज असं नाव आहे मित्रांनो. तर मीडियम म्हणजे जे
सेटिंगचे जे ऑप्शन येतं ते आपण एकदम स्मॉल ठेवूया मित्रांनो, स्मॉल ठेवायचं आहे. तर याला ठीक आहे, ओके केलं, याला हे झालं सेव्ह. बॅक घेतलं, परत न्यू हे आयकॉन त्याला दाबायचं आहे न्यूला. तर ओके केलं आपण. तर न्यूला दाबल्यानंतर एक छोटंसं आलं पहा मित्रांनो, आलं छोटंसं. तर ह्याला असं मध्ये सेंटरला घ्यायचं आहे मित्रांनो. आणि आपण ओला उबेर ओपन केल्यानंतर तुम्हाला आता हे आपण एक ट्रिप जो ओपन करून दाखवतो तुम्हाला. आता ही ट्रिप ओपन आहे बरोबर, इथं पॉईंट लावलेला आहे समजा. तर आपल्याला व्हाईट पट्टी येतो मित्रांनो 1 ते 2 सेकंदाची. तर हे ऑफ ठेवायचं आहे आणि पूर्ण लक्ष राहून द्यायचं आहे मित्रांनो असं त्याच्याकडे. आणि ट्रिप आल्यानंतर जर तुम्हाला छोटी ट्रिप असेल तर घ्यायची आहे किंवा नाही यावर तुम्हाला डिपेंड आहे. घ्यायची असेल तर फास्ट लगेच ब्ल्यू टच करायचं, ब्ल्यूला. ब्ल्यू टच काय ऑटोमॅटिक ते दाबतं, फास्ट घेतं. जर तुम्हाला घ्यायची नसेल तर त्याला दाबायचं नाही, ते जाऊन द्यायची ट्रिप, इग्नोर करायची डायरेक्ट. तर अशा ट्रिप घेऊ शकता मित्रांनो तुम्ही ऑटो क्लिकरनी. तर नवीन गाड्यावाले असतील किंवा काही ज्यांना ऑटो क्लिकरची सेटिंग माहीत नाही असे ट्रिक वापरू शकता मित्रांनो. तर असं बॅग घ्यायचं आहे आणि असं कट होत आहे मित्रांनो, पाहू शकता. तर ऑटो क्लिकरचा फायदा पण तेवढाच आहे आणि नुकसान पण तेवढंच आहे. तर मोबाईल खराब होण्याचे पण चान्सेस आहेत मित्रांनो. पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये मोबाईल गरम होत नाही जास्त, त्याच्यामुळे तुम्ही यूज करू शकता याला. पण उन्हाळ्यामध्ये यूज करू नका मित्रांनो, कारण की मोबाईल खराब होऊ शकतो तुमचा. तर चॅनल नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांमध्ये पण ही माहिती शेअर करा मित्रांनो. तर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.